मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यावेळेला काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता सुद्धा आहे, तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज सांगण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय। मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत आज चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून उद्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती पडणार आहे। मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा प्रभाव जास्त राहील। त्यामुळे आजपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही भागात वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहील, तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 5 दिवस मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। तारखेला अरेबियन सी मध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून 22 तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते। त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल। साऊथ कोकण, साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल। 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका असू शकतो, काही ठिकाणी तो जास्त असण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा। धन्यवाद।